पायाभूत सुविधांना मंजूर झालेल्या 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामांना सरकारनं स्थगिती दिलेली आहे. याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे शहराध्यक्ष अमित शिंदे. आपण त्यांना विचारूयात, स्थगिती सरकारनं दिलेली आहे, कशामुळे दिली, काय वाटतं? याच्यामागं झारीतले शुक्राचार्य आहेत, याची तुम्ही जरा माहिती घ्या. कुणी स्थगिती आणली, कशी आणली, ही तर तुम्ही माहिती घ्या. पत्रकार आहेत तुम्ही, सुज्ञ जनता सगळी सांगते. आम्ही इथं पाठीमध्ये शहरातल्या महिला या साखळी उपोषण करतायत. ह्या धाराशिव शहरातले जो निधी आलेला आहे तो निधी थांबवलेला आहे, तो थांबवू नये. चालू झालेली कामं थांबवलेली आहेत, त्यांना पाठिंबा आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे, म्हणून आम्ही इथं पाठिंबा देण्यासाठी आज इथं उपस्थित राहिलो. जवळपास 18 महिन्यांपासून या कामाला स्थगिती होती. 23 फेब्रुवारी 2024चा शासन निर्णय आहे, तरी काम का झालं नाही, काय वाटतं? याची वीड व्हॅलिडिटी 365 दिवसाची असते माझ्या माहितीप्रमाणे. मी काय कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे तेवढं डिटेल मला माहीत नाही. आणि ते वीड कॅपॅसिटी निवडणुका आल्या, लोकसभा विधानसभा थोडीशी वाढवली गेली. वाढवल्यानंतर परत इथल्या खासदारांनी आमदारांनी ते टेंडर ओपन करू दिलं नाही, फड मॅडमवर दबाव आणून, असा माझा स्पष्ट आरोप आहे. नगर विकास सचिव आहेत के गोविंदराज, हो, यांच्या शिफारसी नेमक्या काय होत्या? त्यांनी वेगवेगळ्या शिफारसी केल्यात, त्या नेमक्या काय आहेत? आणि त्याच्या के गोविंदराजची शिफारस तुम्ही 18 तारखेच्या बैठकीनंतर झालेली तुम्ही वाचा. 18 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये के गोविंदराजने स्पष्ट वर्क ऑर्डर देण्यासंदर्भात ऑर्डर केलेली आहे, आणि त्याच्यावरूनच इथल्या मुख्याधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली वर्क ऑर्डर. मग त्या पहिल्यांदा दिली आणि परत स्थगित करायची, ही कुठली पद्धत आहे? याच्या पाठीमाग कोण आहे? ह्याचा बोलावता त्यांनी कोण आहे? तुम्ही शून्य पत्रकार, तुम्ही धाराशिवचे नागरिक आहेत ना, आपल्या धाराशिवचे रस्ते व्हायला पाहिजेत का नाही, ते काय मत आहे तुमचं, तुम्हीच सांगा. बीड व्हॅलिडिटी 6 महिन्याची असताना परत त्याला मंजुरी कशी मिळू शकते? प्रशासकीय बाब आहे, त्यात मी तर नाही सांगू शकणार. तुम्ही के गोविंदराजांना विचारा, मुख्य अधिकाऱ्यांना विचारा हा प्रश्न. मग सरकारचा के गोविंदराज यांच्यावर वचक नाही असं म्हणायचं का तुम्हाला? नाही, असं माझं थोडंही म्हणणं नाही. त्यांनी स्पष्ट 18 सप्टेंबरच्या बैठकीमध्ये सांगितलंय की तात्काळ कार्यारंभ आदेश देऊन टाका. तुम्ही बघा त्याच्यामध्ये थोडंसं ऑर्डर काय ते नेमकं कोण आहे ह्याच्यामध्ये? तुम्ही इथले शुक्राचार्य उघड पडले, शहराला माहिती आहे कुणाला काम कुणाला होऊ नये वाटतंय, ते सगळ्याला माहिती आहे. त्या धाराशिवच्या खासदार आमदारांना बिलकुल हे काम झालं नाही पाहिजे मताचे आहेत. का तर या धाराशिववर भारतीय जनता पार्टी सत्ता येईल, राणा जगदीश पाटील साहेबानं हा विकास निधी खेचून आणला आहे, तर त्यांचा श्रेय सगळं दादांना जाईल. या टेंडर प्रक्रियेत सहभागी झालेले 4 कॉन्ट्रॅक्टर कोणते आहेत आपल्याला माहिती आहे का? या टेंडरमध्ये मला एक माहीत आहे की मला टेंडर बाकी कुणाला मिळालं, काय मिळालं, हा तुम्ही प्रशासनाचा पत्रकारांनी शोध पत्रकारिता करून बघा. परंतु मला एक माहिती आहे, एजंट प्रोटेक्शन हा यांचा कॉन्ट्रॅक्टर होता, विरोधी पक्षवाल्याचा, उबाटावाल्याचा. यांना काय मिळालं नाही, पण यांच्या पोटात पोटसूळ उठलेला आहे. यांना जर विकास एवढं आत्ता जे रस्ता रोको करायलेत ना, यांना एवढाच विकासाचं देणं घेणं आहे, तर त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये ज्यावेळेस त्यांची सत्ता होती, त्यांच्याकडे सगळं नगराध्यक्षांचा होता, फुल बहुमत होतं, खासदार यांचा होता, आमदार होता, त्यावेळेस का केलं नाही? या उलट माझा यांच्यावरच आरोप आहे. यांनी धाराशिवकराच्या माती पोयारी गटार योजनामध्ये 256 कोटी रुपयाचा चुराडा केला आहे. या धाराशिवचे रस्ते उघडून टाकलेले आहेत, आणि या माझ्या माता भगिनी बसल्यात. आज कशाला बसल्यात? या शहराची काय बकाल अवस्था केलेली आहे यांनी. त्यांच्याच्यानं होत नाही, दुसऱ्याने आणलेलं केलेलं देखवत नाही. नगर विकास मंत्री त्यावेळीही एकनाथ शिंदेच होते, आजही एकनाथ शिंदेच आहेत. मग त्यांनी निकृष्ट कामाला मंजुरी दिली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? अजिबात नाही, मी असं म्हणलोच नाही कधी. मग भुयारी गटार योजनेचं काम हे काय मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब बघणार आहेत काही? काम बघायचं नगराध्यक्षाचं काम आहे, कुणाचं आहे? त्यावेळेस याचा आरोप माझा नगराध्यक्ष आमदारावर आहे. इथल्या भुयारी गटार योजनेला त्यावेळेस विरोध केला नाही का आपण? निकृष्ट केला ना. सभागृहात माझे गटनेते आहेत, त्या लोकांनी, माझ्या सगळ्या सभागृहातल्या लोकांनी काय विरोध केलेला आहे? तुम्ही बघा त्याचे प्रोसिडिंग काढून केलाय का ना विरोध. आज नागरी कृती समितीच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. ही नागरी कृती समिती नेमकी कधी स्थापन झाली? नाही, त्यांना विचारा, मला काय माहीत नाही. मला कळालं या शहरातल्या काय माझ्या भगिनी त्या धाराशिव शहराच्या गुळगुळीत रस्ते यासाठी येऊन बसलेले, त्याला मी भारतीय जनता पार्टी म्हणून आज पाठिंबा द्यायला आलो. नाही, भाजपच्याच वतीनं या आंदोलनात सहभागी होण्याचे निरोप देण्यात आले होते. अजिबात नाही. कोण म्हणलं? दाखवा. तसे काही व्हायरल मेसेजेस आहेत, चुकीचे आहेत. दाखवा तुम्ही आमच्या समोर दाखवा, आम्ही त्याला उत्तर देऊ. पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आमची एकच भूमिका आहे, आमचे नेते खंबीर आहेत.
आमचा खंबीर खोटा मंत्रालयातून ही 100% काम करून आणणार. आम्ही त्यांच्या समर्थनार्थ आज रस्त्यावर आहेत, ह्या नागरिकाच्या समर्थनार्थ रस्त्यावर आहेत. ह्या धाराशिवचा विकास राणा जगदीश पाटील साहेब करूनच दाखवणार. हे काम होणारच. हे काम होणारच असं अमित शिंदे यांनी म्हटलेलं आहे.